वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावानं जी प्रसिद्ध संस्था आहे त्याची स्थापना ही वालचंद कॉलेज म्हणून झाली नाही. धोंडोमामा साठे यांनी या कॉलेजची स्थापना केली. धोंडोमामा साठे हे अतिशय हुशार विद्वान आणि त्यांना ICS व्हायचं होतं म्हणून ते लंडनला शिकायला गेले आणि इथे त्यांचे बंधू निधन पावले आणि त्यांच्या बंधूंच्याकडे कारखानदारी होती. ही सांभाळण्यासाठी ते लंडनचा कोर्स सोडला आणि ते सांगलीला आणि त्यांनी तो कारखाने व्यवस्थित सांभाळले. त्याचबरोबर त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि पुणे आणि मुंबई इथल्या कितीतरी इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. त्यांना असं वाटायला आलं 45च्या सुमाराला की भारताला स्वातंत्र्य मिळतंय आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश प्रगत होण्यासाठी आपल्याला शास्त्रज्ञ पाहिजे, अभियंते पाहिजे. मग अभियंते जर निर्माण व्हायचे असतील तर त्यासाठी आपल्याला एक संस्था काढली पाहिजे. आणि मग त्यांनी मित्रमंडळीला बोलावलं. 12 जण जमले पुण्यामध्ये आणि त्यांनी ठरवलं की आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं. आणि सगळ्यांनी त्यावेळी 10,000 रुपये दिले आणि जवळ 1.25 लाख रुपये जमले. आणि धोंडोमामा कॉलेज काढायसाठी परमिशन पाहिजे म्हणून मुंबई युनिव्हर्सिटी, कारण त्यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटी नव्हती, पुणे विद्यापीठ नव्हतं. मग मुंबई विद्यापीठात त्यांना परवानगी दिली. मग काढायचं कुठे? पुण्यामध्ये काढायचं चाललं होतं. तेवढ्यात त्यांना कुठे सांगितलं की पुण्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यात तुम्ही दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज इथे काढू नका, दुसरीकडे कुठेतरी जा आणि तिथे इंजिनिअरिंग कॉलेज काढा. मग ते आले सांगलीला, राजेसाहेबांना भेटले. राजेसाहेबांना आनंद झाला. राजेसाहेबांनी 1 लाख रुपये दिली. त्यानंतर जागा पाहिजे होती. मग इथे कुंटे म्हणून एक अभियंते होते रिटायर्ड, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आणि मला तुमची जागा पाहिजे. मग त्यांची आत्ता जे वालचंद कॉलेजचं प्रवेशद्वार आहे तिथे त्यांचा बंगला होता आणि त्याच्या मागे त्यांची जमीन बरीच. मग ती जागा अगदी कमी किमतीत त्यांनी धोंडोमामाला दिली. मग त्या जागेवर धोंडोमामानी एकूण 150 एकर जागा खरेदी केली आणि बांधकाम सुरू केलं. देणग्या मिळवायला लागले आणि बांधकाम जसं वर आलं तसं आता यायला पुरं होईल तरी आपल्याला स्टाफ पाहिजे, प्रिन्सिपल पाहिजे. त्यावेळी कराची नियुक्त झालेले प्राचार्य गोखले होते. त्यांना भेटले. ते पुण्यातच होते. ठीक आहे म्हणजे मी येतो. त्याने त्याला किती पगार घेणार? तिने सांगितलं मी सांगलीला येईन, राहण्याचा जेवणाचा जेवढा खर्च येईल तेवढाच मी पगार घेईन. अशा त्यागी प्राचार्यांनी या कॉलेजची सुरुवात केली. 1927ला कॉलेज सुरुवात झाली. प्रथम 60 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आणि सगळे फक्त सिव्हिल कोर्स सुरू झाला. हा 3 वर्ष चालला. बरीचशी रिटायर्ड मंडळी लेक्चरर म्हणून इथे जमली. 1950 पर्यंत 60 विद्यार्थी होते. 1949ला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. पण धोंडोमामांनी त्यांच्याकडून 60च्या ऐवजी 180 विद्यार्थ्यांचा प्रवेश मिळावा अशी परवानगी दिली आणि त्यानंतर 180 विद्यार्थ्यांचा प्रवेश मिळाला. हे चालू होतं आणि सगळ्या स्टाफचा पगार देणं हे थोडं अवघड व्हायला लागलं. आपल्याला कुठेतरी पैसे जमवले पाहिजे, शासनाकडून मिळाले पाहिजे आणि पुन्हा प्रायव्हेट व्यक्तीकडून जर मिळालं चालेल. आणि त्यावेळी वालचंद ट्रस्ट यांच्या मागे उभा राहिला आणि वालचंद ट्रस्टनं 5 लाख रुपयांची देणगी दिली. त्याच वेळा महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनानं 8 लाख रुपये दिले, केंद्र सरकारनं 12 लाख रुपये दिले. असं करून
या कॉलेजचं एक कार्यकारी मंडळ निर्माण झालं. त्याच्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे लोक आले याच्यात. 1964 शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आणि 1956 साली 55 साली ते नाव बदललं गेलं. पूर्वी जे न्यू इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून होतं ते 1954 साली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून सुरू झालं, कारण वालचंदनी देणगी देताना एक अट घातली. आणि 55 नंतर असं वाटायला लागलं की फक्त सिव्हिल कोर्स आहे, 180 विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे, ते आपण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हे कोर्सेस सुद्धा सुरू करू. आणि 56 पासून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तिन्ही कोर्सेस सुरू झाले आणि 60 ही ॲडमिशन कॅपॅसिटी प्रत्येक कोर्सला होती. जरी 60 असली तरी 10% जादा घ्यायला परवानगी, त्यामुळे 66 अशा पद्धतीनं हे तिन्ही कोर्सेस सुरू झाले. पुढे असं झालं त्यावेळेला हे कोर्सेस जे सुरू केले तिन्ही, तसेच डिप्लोमा सुरू केला आणि डिप्लोमाला हे सिव्हिल, इलेक्ट्रिकल हे तिन्ही कोर्सेस सुरू केले. 70च्या सुमाराला असं वाटतं की डिप्लोमाला आपण इलेक्ट्रॉनिक्स हे सुरू करू, म्हणून तोही कोर्स सुरू झाला. आणि त्यावेळेला प्रिन्सिपल त्यांच्या हाताखाली हेड डिपार्टमेंट आणि त्यांनी डिप्लोमा आणि डिग्रीचे स्टाफ पेपर त्यांच्या हाताखाली असेल. शासनाने ठरवलं की तुमच्याकडे डिग्री आणि डिप्लोमा हे स्वतंत्र पाहिजे, पॉलिटेक्निकला स्वतंत्र प्राचार्य पाहिजे, स्वतंत्र स्टाफ पाहिजे. आणि मग सोसायटीने ठरवलं आणि त्याप्रमाणे पॉलिटेक्निकला प्राचार्याची जाहिरात दिली. तसेच याच्यासाठी सुद्धा स्टाफ मेंबर्सपैकी काही स्टाफ मेंबर्स पॉलिटेक्निककडे घातले. सुदैवानं मी 1953ला विद्यार्थी म्हणून आलो, 56ला पास झालो. 56 पासून 81 पर्यंत डिप्लोमा, डिग्री याचे सगळे विषय शिकवत होतो. आणि 81 साली डिप्लोमाचा पहिला प्राचार्य म्हणून माझी निवड झाली. आणि माझ्या बरोबर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे 4 हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स आणि 40 स्टाफ मेंबर्स होते. सर्वांगीण विद्यार्थ्यांचे हे ध्येय ठेवून मी 1993 पर्यंत काम केलं. हे जे कार्यकारी मंडळ आलं होतं त्यांनी विद्यार्थ्यांची प्रगतीसाठी पुढे निरनिराळ्या कंपन्यांना बोलावून प्लेसमेंट सुरू केलं. आणि मग या कॉलेजची भरारी सुरू झाली. शिवाजी विद्यापीठाला ठरवलं 66-67 साली की पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करायचे. मेकॅनिकलचे पहिले पोस्ट ग्रॅज्युएट ME मिळवलेले प्राध्यापक PI कुलकर्णी, डॉक्टर PI कुलकर्णी. सिव्हिलमध्ये ME मिळवलेला पहिला विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाचा मी होतो. आणि मग त्यानंतर सगळ्या कोर्सेसमध्ये ME ची डिग्री करायला आपल्या स्टाफ मेंबरची सुरुवात केली आणि त्यानंतर सगळे स्टाफ मेंबर्स हळूहळू ME होत गेले. ही जी भरारी आहे कॉलेजची ही अशीच चालू राहिली. आणि या कॉलेजचे विद्यार्थी सगळीकडे देशात, परदेशात जात आणि या शिस्तीत वाढलेले उत्तम गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी कॉलेजचं नाव सगळ्या जगात गाजलेलं आहे. एक अतिशय उत्तम गोष्ट त्यावेळी व्हायची की कॉलेजच्या हॉस्टेल्समध्ये बरेच विद्यार्थी राहायचे. या हॉस्टेल विद्यार्थ्यांच्यासाठी 26 जानेवारीला एकत्र जेवण असायचं आणि ते सगळं काम प्राध्यापक बर्वे, रेक्टर बर्वे करायचे. सगळ्या क्लबमधले आचारी, वाटी उत्तम जेवण करायचे. आणि कॉलेजचा जो हॉस्टेलच्या मधला मोठा चौक आहे
त्या ठिकाणी टेबल्स मांडायचे, रोषणाई करायची, विद्यार्थ्यांनी आपल्या नात्यातल्या घरच्या लोकांना, नात्यातल्या लोकांना बोलवायचं आणि त्या ठिकाणी एक मोठं सगळ्यांचं जेवण व्हायचं. त्याला विद्यार्थी हे स्वतः वाढायचे. या ज्या आठवणी आहेत या अशाच मनात भरलेल्या आहेत. 1993ला मी निवृत्त झालो. 1953ला कॉलेजमध्ये आलो आणि 93ला निवृत्त झालो. जवळजवळ 39 वर्ष माझं वाचलेले कॉलेज. माझं लग्न झाल्यानंतर मला क्वार्टर मिळाली आणि त्यानंतर प्राचार्य केळकरांनी माझ्याकडे स्टाफ रिक्रिएशन क्लबचं सेक्रेटरी पद दिलं. मग स्टाफच्या मॅचेस घ्यायच्या, बुद्धिबळ, कॅरम, पत्त्याच्या मॅचेस, त्यानंतर टेबल टेनिसची, त्यानंतर महिन्यातून एखादी पार्टी करायची. असं सगळं काम करत मी गेलो. 1969ला ME झालो आणि त्यानंतर प्राचार्य कानिटकर त्यांनी मला बोलावून सांगितलं की आता या ठिकाणी ज्या क्वार्टर्स आहेत तिथे कॉलेजची बिल्डिंग पुढे येणार आहे, इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट येणार आहे, तेव्हा राहायची व्यवस्था करायला पाहिजे. आणि 2 हॉस्टेल्स होती, दर्शनी हॉस्टेल्स म्हणून, तिथे 40 विद्यार्थी राहायचे. तर त्या ठिकाणी तू जाऊन त्याचं मॉडिफिकेशन कर आणि 4 क्वार्टर्स करायचे. त्या 4 क्वार्टर्स बांधल्या, व्यवस्थित केल्या आणि अतिशय सोयीच्या होईल असं केलं. आणि तिथं राहायचं, सामान शिफ्ट करायचं. चौघांचं तेवढ्यात त्यांनी सांगितलं थांबा, धुंडूमामासाठी 75 वर्षी पुरी होत आहेत आणि त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत, 75 वर्षाची साजरी करणार आहोत. ते त्यांच्याबरोबर 15-20 कदाचित मंडळी येतील, त्यांना राहायला या क्वार्टर्समध्ये ठेवू. धुंडूमामांची 75 झाली पण पुणे आलं नाही. आणि त्यानंतर मग या क्वार्टर्समध्ये राहायचं ठरवलं. एक गोष्ट सहज सांगतो, प्राध्यापक संतपूरनी बघितलं, पहिल्यांदा खालच्या 2 क्वार्टर्स वाढल्या का दक्षिणेकडच्या, आल्यावर म्हणाले अहो याची मला तुम्ही पश्चिमेकडची क्वार्टर द्या. मग मी मनात म्हटलं ठीक आहे, सुब्बाराव न दुसरी क्वार्टर शेजारी. उत्तरेकडच्या 2 क्वार्टर झाल्यानंतर तिथं आता येणार मंडळी म्हणजे मग काहीतरी धार्मिक व्हायला पाहिजे म्हणून सत्यनारायण पूजा करायची ठरवली. आणि ते म्हणजे मी येईल. ठरला दिवस आणि त्यांनी सांगितलं की मला काही जमणार नाही उद्या, तुम्ही पूजेला बसा. मग मला ज्या क्वार्टर्समध्ये राहायला आवडेल त्या क्वार्टर्समध्ये मी सत्यनारायणची पूजा केली. सगळे कॉलेजचे स्टाफ मेंबर्स, कर्मचारी सगळे येऊन प्रसाद घेऊन गेले आणि सगळे म्हणले की अतिशय सोयीचे क्वार्टर झालेले. आणि प्राचार्यांच्याकडे प्रश्न पडला, पाटक प्रोफेसर, सुब्बाराव असिस्टंट प्रोफेसर, मी आणि संतपूरला लेक्चरर, तेव्हा काय करायचं, कुणाला कुठली क्वार्टर द्यायची. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरी सगळ्यांना बोलावून द्या. सगळ्यांना बोलावलं आणि म्हणले तुम्ही सगळे मित्र आहात, ते आपण टॉस करूया, चिठ्ठ्या टाकून ठरवूया. मग चिठ्ठ्यावर नावं लिहिली, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट. चिठ्ठ्या टाकल्या आणि मग सांगितलं एकाच्या बॉक्समध्ये घालून उघडायची. संतपूरनी पहिली उघडली, त्यांना ती क्वार्टर मिळाली, त्यांना पाहिजे होती ती मिळाली. सुब्बारावने चिठ्ठी उचलली, त्यांना मी जी अलर्ट केली होती मनात ती त्यांना मिळाली. आता मी आणि पाटक असे दोघे उरलो होतो. मला वाटतं मी उचलली, मी उचलणार नाही कारण मी 4 क्वार्टर्स बांधले. त्या 4 क्वार्टर्स सुद्धा मला चांगलंच नाही मी, तेव्हा मला जी उरेल ती क्वार्टर मी ती. मग फाटक म्हणाले बापूसाहेब कानिटकर त्याच्यावर तुम्हीच माझ्या उचला. मग कानिटकरांनी उचलली तर त्याच्यामध्ये आलं की नॉर्थ ईस्ट म्हणजे मी मनात जी त्याला आणि मी ज्या क्वार्टरमध्ये सत्याची पूजा केली होती ते क्वार्टर मला मिळाले. आणि मग त्याला धोंडूमामा साठेंचा त्यावेळी 75 सत्कार केल्यामुळे
त्या कॉर्टला साठे निवास असं नाव दिलं आणि आम्ही साठे निवासमध्ये सगळेजण राहतो आणि अतिशय समोरासमोर असल्यामुळे अतिशय आनंदात दिवस गेले. आणि दुसरं एक महत्त्वाचं की बापूसाहेब कानेटकरनी मला सांगितलं 70 साली की कॉलेजच्या या सगळ्या क्वार्टर्स, कॉलेजची बिल्डिंग, कॉलेजच्या गार्डन्स या सगळ्यांचं मेंटेनन्स विभाग केले आणि मेंटेनन्स विभागाचे प्रमुख कोण तुम्हाला नेमले. तुमच्या हाताखाली 25-30 स्टाफ असते, त्यात गौंडी असतील, सुतार असतील आणि एक्स्ट्रा असतील, माळी असतील, हे सगळं बघायचं आणि हे सगळं काम मी त्यानंतर बघत होतो 70पासून 81पर्यंत. आणि पॉलिटेक्निकचा प्राचार्य झाल्यानंतर सुद्धा 1-2 वर्ष फक्त त्यांनी कृष्णस्वामींच्याकडे सोपवलं आणि पुन्हा माझ्याकडे सोपवलं आणि मी 93पर्यंत माझं ऑफिसचं काम, कॉलेजचे लेक्चर्स हे सांभाळून हे सगळं कॅम्पसचं मेंटेनन्सचं काम बोलत होतो. त्यामुळे रिटायर होताना मी अतिशय समाधानाने निवृत्त झालो.